गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही कायम आहे आणि त्यातच काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यानंतर नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर पालकमंत्री पदाचे छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या मुंबई नाका या ठिकाणी आहेत। आपण या मुंबई नाका परिसरामध्ये जर पाहतोय तर आता नाशिकला वालीही तुम्हीच आणि पालकमंत्रीही तुम्हीच, साहेब अभिनंदन अशाचं जे बॅनर आहेत ते आता भुजबळ समर्थकांकडून लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी जी ती चुरस आणखीन जी ते वाढल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये जर पक्षीय बलावर जर बघितलं तर एकूण 7 जे आमदार आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत, 5 भाजपचे आहेत, तर 2 जे आहे ते शिंदेंचे शिवसेनेचे आहे आणि 1 एमएमचा आमदार आहे। त्यामुळे आता एकूणच जर पक्षीय बलाबल बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हे सर्वाधिक नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त असल्याचं पाहायला मिळते आणि त्यातच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील आता पुन्हा एकदा मंत्री म्हणून त्यांनी काल शपथ घेतल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदी आता नेमकी कोणाची वर्णी लागते हा प्रश्न आता जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेला जातो आहे। एकूणच नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये भुजबळ समर्थकांकडनं अशा पद्धतीचे जे आहे ते बॅनर आता छगन भुजबळ यांच्या पालकमंत्री पदाचे लावल्यानं पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पदाची जी चर्चा आहे ती नाशिक शहरामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।